टाटा टाटा व्हेरी गुड. मी तुला स्टडी करायला खूप आवडतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमचं व्लॉग चॅनलमध्ये. तुम्ही कदाचित मला ओळखत असाल, मी ऋतुजा फ्रॉम ऋतुजा राहुल यूट्यूब चॅनल. माझे अजून एक चॅनल आहे ज्यावर की पुण्यातील वेगवेगळे शॉपचे व्हिडिओ हे रिलीज होत असतात. त्यावर मी टाकत असते रिलीज होण्यापेक्षा. वेगवेगळे साड्यांचे वगैरे जे व्हिडिओ आहेत ना ते आपण त्यावर शेअर करत असतो. छान छान ऑफर्सच्या जे शॉपमध्ये वेगवेगळे ऑफर्स लागलेले आहेत ना त्या मी तुम्हाला त्यावर सांगत असते. हे आहे ब्लॉग चॅनल. तुम्हाला बिहाइंड द सीन पण कळायला हवं, त्यासाठी आज तर तसं घरातलंच मी तुम्हाला थोडंफार काही दाखवणार आहे. माझं जे डेली रुटीन आहे, म्हणजे एक छोटंसं बेबी आहे मितांश, त्याच्या पण ऍक्टिव्हिटीज तुम्हाला कदाचित या ब्लॉग मधून कळतीलच. आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडतील कसे ब्लॉग्स बघायला म्हणून. तर चला बघूया. दिवसाची सुरुवात तर झाली आहे, छान म्हणजे आंघोळ वगैरे पण झाली आहे. आणि मी कंटिन्यू कपड्यांच्या मधातच असते, म्हणजे वेगवेगळ्या साड्यांचे वगैरे व्हिडिओ शूट करत असते. तर कापड वगैरे जसा की हा ड्रेस आहे, तुम्हाला ऑलमोस्ट अमेझॉन, मिंत्रा वगैरे सगळीकडे बघायला भेटलं असेल. दाखवेलच तुम्हाला, लगेच आयडिया येईल याच्यावरून. छान असं कॉर्ड सेट टाईप मध्ये आहे. सो खूप सॉफ्ट आहे. इफ तुम्ही न्यू मध्ये असाल ना आणि आपल्याला खूप छान असे मऊ कपडे लागतात, तर धुतल्यावर इतका सॉफ्ट झालेला आहे ना, तर तुम्ही नक्की ट्राय करा. लिंक हवी असेल तर मी खाली टाकून देते, जेणेकरून तुम्ही तिथून बाय करू शकता. अगदी 500च्या आतमध्ये हा ड्रेस भेटतो. खूप आणि खूप सॉफ्ट आहे. दिवसभर जरी तुम्ही वेअर केलं ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे, खूप छान आहे. तर चला बघूया. इथे छानपैकी सकाळी माझी पूजाही झाली आहे. आज फुलंही आणलेली होते, त्यामुळे देवघर अजूनच छान दिसतंय. त्याच्यानंतर आज शनिवार होता, त्यामुळे मी साबुदाणा प्रिपेअर करण्यासाठी घेतला. आमच्या घरात शनिवारी सगळ्यांनाच उपवास असतो. आणि साईड बाय साईड मिठीसाठी सुद्धा खिचडी प्रिपेअर केली. मिक्स डाळीची आणि व्हेजिटेबलची खिचडी त्याला खूप आवडते, खूप आवडीने खातो. तुम्हालाही तुमच्या बेबीसाठी ती रेसिपी हवी असेल तर इंस्टाग्रामला नक्की चेक करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेलीच आहे. आणि त्याला नुकतंच मी आंघोळ घालून झोपवलेलं आहे, आणि बाकीचे काम तो उठायच्या आधी आवरावं लागतं, नाही तर तो काहीच करू देत नाही. अशा प्रकारे आमची कामं राहिली आहेत. कारण आमच्या गुंदा बाल उठलाय. मितांश आता कुठलाय, म्हणजे माझे काही काम होणार नाहीये. सगळे काम घेतले तिथे पडले आणि आताच त्याच आवरून दिलंय. हॅलो, तू कर. आता जोपर्यंत त्याची डॅडी येणार नाही तोपर्यंत याच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण या पोराला सगळ्या घरात फिरता येतंय आणि तो जे येईल ते खातो. कसं खातो असो. त्याला फार कौतुक वाटतंय. त्याला आम्ही व्हिडिओ बनवतो त्याचे, पण त्याला असं इतकं स्क्रीन टाइम नाही देत. तर त्याला असं वाटतं काय करते मम्मा आज नवीनच. स्टे ट्यून शेवटपर्यंत बघा. आता एकदा प्राण्याची मस्ती बघायला मिळेल तुम्हाला. प्राणी नाही, छोटीशी किश नाही मम्माच्या. टाटा करून दाखव. टाटा टाटा व्हेरी गुड. राधे 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 गोपाई. मी तुला लाज पण वाटते आमच्या. थोड्या वेळाने भेटू म्हणा. मी तुला स्टडी करायला खूप आवडतो. ABCD पण म्हणायला आवडते, ऐकायला आवडते. आणि एकदा हे बुक वाचून दाखवलं ना पण. सो ऑनलाईन मागवलंय मी. याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. छान आहे, त्याच्यावर पिक्चर्स वगैरे आहेत सगळे. टाको मिठू एकदा. आणि मिठूला हे वाचून दाखवलं की मिठूने कंटिन्यू हेच वाच मम्मा, मम्मा हेच वाच असं म्हणत राहतो. है ना. काय ऍपल सँडविच. A for apple, B for ball. आणि त्याला बाकीच्या खेळण्यांपेक्षा हे बुक खूप आवडतं. आणि आम्ही थोडा आता घुमी चाललोय, कारण मिठू घरात त्रास देतोय, त्याला बोर होतोय घरात. त्याला एक चक्कर मारून आणतो, म्हणजे तो शांत होऊन जाईल परत. आता तो स्क्रीनवर किती शांत दिसतोय ना, रिअल मध्ये तो एवढा शांत नाही. पण म्हणते का ग असं म्हणतोय तो मला. कुठे चालला घुमी तुम्ही काही बोलणार. घुमी चला बघू. आता त्याला घुमी साठी खूप एक्साइटेड आहे. त्याला खूप आवडतं बाहेर फिरायला. दिवसभर जरी फिरवलं तरी तो छान राहतो बाहेर, त्रास वगैरे नाही. संध्याकाळी आज असं आम्ही त्याला घेऊन बाहेर जातच असतो. आज रिझनही होतं, हे ज्या मेडिसिन आहेत त्या मिठूच्या आजीला द्यायच्या होत्या. त्यांच्या मेडिसिन संपल्या होत्या म्हणून कुरिअर करायला आम्ही गेलेलो.
बट कुरिअर तोपर्यंत बंद झालेलं होतं आणि इथे त्याला असं वाटतंय, की मी त्याला परत घरी घेऊन जाईल. त्यामुळे तो माझ्याकडे यायलाच तयार नाहीये. गाडीवर तो मात्र खूप छान बसतो आणि इकडे-तिकडे बघतो, एन्जॉय करतो. जवळच आम्हाला इथे एक कारखाना आहे गणपतीचा. म्हटलं जावं एकदा तिथे बघावं कसा गणपती आहे. सो सुंदर-सुंदर मूर्त्या त्यांनी तयार केलेल्या होत्या. अगदी तुम्ही ह्या जे बघताय 2-2 फुटाच्या होत्या. मला आधीपासूनच मोठे-मोठे गणपती बघायला खूप आवडतं. इव्हन मी आईकडे असताना सुद्धा मोठे-मोठे गणपती आम्ही घरी बसवायचो. इथेही तसंच बसवते म्हणा. आणि छान-छान मूर्ती त्यांनी यावर्षी सुद्धा बनवलेल्या आहेत. अजून थोडे प्राइजेस जास्त सांगतायत. अजून गणपती यायला वेळ आहे त्यामुळे. तर बघूयात लवकर यावेळेस माझी इच्छा आहे की लवकर आणावं आणि घरीच त्याला छान डेकोरेट करावं. बघू आता कसं काय होतं पुढे. त्यानुसार तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तिथूनच छोटंसं अजून एक शॉप लागलंय घर संसार टाईपमध्ये. आमच्या घरातले सगळे कंगवे गायब आहेत त्यामुळे मी तिथे स्पेशली गेले आणि ते हे खेळणं मिठूपेक्षा तर मिठूच्या डॅडीला जास्त आवडतं. सो कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आवडतील का तुम्हाला असे व्लॉग बघायला? मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करून जावा.